अ, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा संगीत स्पर्धेतील स्पर्धकांना मी नियमाबाबत सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी नियमावली वाचलेली आहे आणि 20 मिनिटाचंच आपलं सादरीकरण करायचं आहे. या ठिकाणी आपला लाल दिव्याशी तसा काही विशेष संबंध नाही, आपले गुण कमी केले जातील, पण तो लाल दिवा लागण्याच्या आत किंवा त्याच्या थोडं मागे पुढे भजन आपलं संपवायचं आहे. यामध्ये एक विशेष थोडा म्हणजे क्लिअर तुम्हाला चेंजेस जो बदल आहे हा पखवाज वादक जो आपण उत्कृष्ट वादक म्हणून दिलेला आहे तर तो वादक म्हणून आहे. त्याचं करेक्शन कारण का तबला पण चांगला वाजू शकतो, पखवाज पण चांगला वाजू शकतो, तर त्या दोन्हीपैकी वादक म्हणून गृहीत धरलेलं आहे. तर पखवाज वादक ही असेल किंवा कदाचित तबला वादकही असेल, पण वादक म्हणून विजेता त्याच्यामध्ये आहे. बाकी सगळी पारितोषिकं जी आहेत ते आपल्याला माहिती आहेत. उत्कृष्ट कोरस आहे, उत्कृष्ट झांजवादक आहे आणि इतर जी बक्षीस आहेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4च निवडक स्पर्धक आम्ही या ठिकाणी घेऊन ही स्पर्धा करतोय. प्रथम क्रमांक 15,000चा आहे, द्वितीय 10,000, तृतीय 5,000 आणि चतुर्थ 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे 4ही स्पर्धक विजेते आहेत. तुमच्या स्पर्धेमध्ये फक्त क्रमांक दिले जाणार आहेत. दुसरी गोष्ट, आपण एक आदर्श भजन मंडळ आहात, जी आमची सकाळपासून रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा झाली आणि या स्पर्धेतून आमच्या या स्पर्धकांना आपलं एक मार्गदर्शन भजनं होतील हा आमचा उद्दिष्ट कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून साथ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो निश्चित होईल असं मी सांगतोय. आणि वेळ मला वाटते झालेला आहे. आपण जर तयार असाल तर आमचे सिग्नलमन सिग्नल देतील. आपण सगळी नोंद केलेली आहे, तर ओके आपण तयार आहात? हो. हा सिग्नल ओके. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी 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 साते निघाल्या गौरणी सात निघाल्या गौरणी सात निघाल्या गौरणी गवळण गोरस मनो विसरले गवळण गोरस मनो विसरली गवळण गोरस मनो विसरली गोविंद घा कुणी दामोदर घा गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी 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 दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी 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 साते निघाल्या गौरणी साते निघाल्या गौरणी सात निघाल्या गौरणी दुडिया रे माझा कानोबा झाला भारी दुडिया रे माझा कानोबा झाला भारी दुडिया रे माझा कानोबा झाला भारी उचंबळे गोरस सांडे बाहेरी उचंबळे गोरस सांडे बाहेरी उचंबळे गोरस सांडे बाहेरी एका जनार्दनी समरस गवळणी एका जनार्दनी समरस गौरणी एका जनार्दनी समरस गौरणी सानी ग पद म प म ग ग म ध प ग सानी सा ग ग ग म ध प प ध नि ने 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 ध सा धनि 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 नि ग धनि 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 धा ग रे धनि ग धनि धनि ध प ध म प प प प प ध नि ध सा एका जनार्दनी समरस गौरणी एका जनार्दनी समरस गौरणी गोविंद समाये मनी दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी 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 दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी 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 साते निघाल्या गौरणी साते निघाल्या गौरणी साते निघाल्या गौरणी 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 ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरिनाथ वरदा हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिनाथ महाराज की जय. धन्यवाद. अतिशय सुंदर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया या स्पर्धक मंडळाचं. हां, आमचे सन्माननीय परीक्षक चालू करून द्या साऊंड. हॅलो. हां, हां, खूप छान भजन झालं. सारंगमध्ये जे पुढे मिक्सिंग केलं ते खूपच छान वाटलं मला. धन्यवाद धन्यवाद. भजन खूपच चांगलं झालं. तबला आणि पखवाज खूप पोषक वाजलं गाण्याला. कोरस पण चांगला होता. टाळ आणि चकवा गाण्याला पोषक वाजला. हॅलो. खऱ्या अर्थाने भजन खूप सुंदर असं झालेलं आहे. मला असं वाटतं की सुरांकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, थोडा रियाज पण केला पाहिजे, कारण अजून ताकदवर बनायचं आहे. आपल्या श्रुती तू गाण्यात बऱ्याच काही हरकती घेत होतीस, त्या खूप सुंदर होत्या, म्हणजे ज्या अप्रतिम होत्या हरकती. पण तू अजून मेहनत कर, अजून सूर श्रुती सांभाळ, कारण स्वतःला जर चांगलं अजून करायचं असेल पेशकश, स्टुडिओमध्ये जाऊन जरा स्वतःचा एखादा अभंग रेकॉर्ड कर आणि मग त्याच्याबरोबर श्रुती चेक करून बघ. मग आपण कुठे आहोत ते आपल्याला दिसेल. जसं की मी केलं आहे, मला कळल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण कुठेच नाही आहोत.
तर त्यामुळं स्टुडिओमध्ये जाऊन एखादा अभंग रेकॉर्ड कर आणि तो श्रुती बरोबर आहेत का ते चेक कर आणि मग स्वतःला आजमा फक्त. आणि पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मी आरती अजय पाळेकर आणि या संपूर्ण मंडळाचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या सौ भारती पंडे मेना कोणाचं या 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 दोघी या ना या. समिता सावंत यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. आपण सगळ्या ग्रुपनी पण या जरा. साहित्यानंतर उचला. नाही तुम्हाला नाही यांना असे उभे राहिलात तर समोरून होईल. सगळ्यांनी लाईनमध्ये इकडे उभे राहा. तुमचं मंडळ सगळं व्यवस्थित उभे राहा. थोडी पकवास साईडला घ्या. आजच्या या संगीत पर्वातील आमचं पहिलं भजन मंडळ आणि अशी 4 स्पर्धक भजन मंडळांचं 20 मिनिटामधलं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय रंगतदार होणाऱ्या या स्पर्धेला आपला उत्स्फूर्त असा आम्हाला सहकार्याने पाठिंबा मिळत राहील अशी आशा करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या मिनलताई संके माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे श्री प्रमोदजी गोगावले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजू दे. धन्यवाद दोन्ही माननीय सन्माननीय व्यक्तिमत्वाचं. यानंतर या स्पर्धेसाठी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप सत्कार करून घ्यायचा पहिला. हा त्यांना बसवत थोडं उभं करतो. 2 मिनिटं उभं करा. 2 मिनिटं उभं आपण एक सत्कार उरकतो. या आणा ते कोणाचे असते आणा ते नाव कोणाचे असते भजन ऐकायचं मग सांगा ना डबल काय सांगा. या भजनवाले या. ब्राह्मणदेव प्रसादिक या या आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला या लवकर आपल्या साहित्याची मांडणी करा. मंडळी नवतरुण प्रवासी भजन मंडळ ठाणे आयोजित 13वी भव्य भजन स्पर्धा 24